बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये जी प्रश्नांची सरबती झाली त्या जिल्हाधिकाऱ्याला एकही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही। 1.5 वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आला आहे। हा यायला नको होता पण तो आला आहे आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे, सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे, हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे। खरं तर विशाळगडावर इंडिया आघाडीने त्या ठिकाणी मदत केली, मात्र इंडिया आघाडीने केलेली मदत ही ढोंगीपणाची मदत होती अशा पद्धतीचाही आरोप त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने इंडिया आघाडीने जी मदत केली त्या ठिकाणी ती ढोंगीपणाची मदत होती अशा पद्धतीचा ढोंगीपणाचा प्रश्न येतच नाही। मदत म्हणजे मदतच आहे, कमी आहे किंवा जास्त आहे, पण मनापासून जेव्हा वाटते आपल्याला मदत करावी तेव्हा आपण जाऊन मदत करतो। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पदवीची वारंवार मागणी करण्यात काही दंगल थांबवता आली असली मात्र कुठंतरी याला खतपाणी घातले जाते असं वाटतं। दंगल निश्चित थांबवता आली असती, त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि त्यांनी थांबवली नाही म्हणून हे घडलं। राजघराण्यात 2 भूमिका पाहायला मिळतात अशी टीका होत आहे। 2 भूमिका वेगवेगळ्या व्यक्तींची राहू शकते आहे आणि माझी भूमिका आहे ती मी स्पष्ट केली। महाराज, गजापूरला तुम्ही ज्यावेळेला महिलांच्या व्यथा ऐकून घेत होता, त्यांच्या कानातलं काढून घेतला असं सांगत असताना तुम्ही बंटी पाटलांना दोन्ही कानाला हात लावून सांगत होता की बंटी यांच्या कानातलं पण काढून घेतले, मात्र विरोधकांच्याकडून तुम्ही त्या मुस्लिम समाजाची माफी मागायला लागला असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, काय सांगा? तो चुकीचा आहे। त्यावेळेस काय होतं, मी तो व्हिडिओ परत एकदा बघितला, तिथं काय चालू होतं, सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोरजोरात बोलणं चालू होतं, ऐकू येत नव्हतं काही। तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जर असं केलं, हात वर केले। तुम्ही कानाला हात लावून माफी मागताय असा त्यांनी अर्थ घेतला। आपण त्यांची माफी मागण्यासाठी गेलो होतो, आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो। महाराज, खरं तर उद्या MIMची इम्तियाज जलील कोल्हापुरात येत आहेत, खरं तर या निमित्तानं मी असं ऐकतोय की त्यांनी इथं येणार नाही म्हणून असं कळवलं। विरोधकांच्याकडून शाहू महाराज आणि कोल्हापूरमधल्या नगरीमधल्या लोकांना बदनाम करण्याचा डाव सुरू आहे का विरोधकांच्याकडून? अर्थातच जोपर्यंत त्यांना कोल्हापूर आपल्या ताब्यात घेता येत नाही तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्र त्यांना घेता येणार नाही हे त्यांना निश्चित माहीत आहे। की महाविकास आघाडीला अमकं वाटतंय आणि अमका झेंडा वगैरे हे बोलणं त्या राज्याला किती शोभतं। उपमुख्यमंत्री राहिलेलं मुख्यमंत्री राहिलेलं व्यक्तिमत्व, आज गृह खातं त्यांच्याकडे, सेन्सिटिव्ह खातं त्यांच्याकडे, अशा वेळी अशा पद्धतीची आपली वक्तव्य, सत्तेच्या माध्यमातून केलेली वक्तव्य समाजात त्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार ती करत नाही। विशाळगडवरची अतिक्रमणं कुणाची होती? सर्व समाजाची त्या ठिकाणी होती, मुस्लिम समाजाची होती, हिंदू समाजाची होती। मी नावं मुद्दामून या ठिकाणी वाचून दाखवतो। सुरेश वेळला, पांडुरंग फोंडे, इस्माईल मुजावर, गोविंद जंगम, मुबारक डांगे, हाफिज शेख, गंगाराम भोसले, केरू भोसले, भाऊ डफळे, वहिदा कागदी कुणाची होती? सर्व समाजाचे अतिक्रमण होते। भूमिका ही विशाळगडवरचे अतिक्रमण निघण्याबद्दल कुणाची भूमिका नाही अशातला विषय त्या ठिकाणी नव्हता। माझा प्रश्न काल देखील होता की कोर्टाचं कारण सांगून ही अतिक्रमणं 14 तारखेपर्यंत कशी थांबली? मग कोर्टाचा स्टे होता तर महाअभियुक्तांनी परवानगी कशी दिली या अतिक्रमण काढायची 15 तारखेला? म्हणजे हे सगळं घडवायचं होतं आणि मग ते घडल्यानंतर आम्ही कारवाई करून स्वतःला हिरो करण्याचा प्रयत्न या राज्यातल्या सत्ताधारी मंडळींनी त्या ठिकाणी केलं। यात नुकसान काय झालं? नुकसान महाराष्ट्राचं झालं। जी या कोल्हापूरचं फॅब्रिक आहे, जे या महाराष्ट्राचं सर्व धर्म समभावाचं फॅब्रिक आहे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली तो घटनेला या ठिकाणी बाजूला सारणारा प्रकार आज त्या ठिकाणी घडला। आज सत्ता पक्षातनं उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेत, तेही कुणाला न कळवता आलेत। आम्ही आमदार आहोत, खासदार आहोत, एखादी बैठक त्यांनी घ्यायला पाहिजे होती, इथं काय चाललंय काय नाही सगळ्यांशी चर्चा करायला पाहिजे होती। आलेल्या आम्हालाही माहिती नाही, आम्ही माध्यमातून बघतोय ते आलेले आहेत, ठीक आहे, आलेत, आता त्याची माहिती त्यांनी घ्यावी, कारवाई कुणावर करणार हे घ्यावं। आज जे चितावणीखोर करतायत किंवा आज पत्रकार परिषदा घेऊन याचं समर्थन करत आहेत, ह्यांची मुलं तिथं त्या ठिकाणी कुठं गेलेली नाही।
ते विलॉक काढत फिरतायत, बरोबर. जे लॉक काढत घरात फिरतायत ते कुठं तिथं जात नाहीत. हिंदुत्व जपण्यासाठी, हिंदुत्वाचा पुळका असण्यासाठी ते कुठं जाताना आपल्याला दिसत नाहीत. आज जी काय मुलं त्या ठिकाणी आहेत त्यांना पुढं बहुजनातली मुलं पुढं करायची आणि आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. काही बालिश माणसं वक्तव्य करतायत. आम्ही उद्या सकाळी